इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुण्यानंतर उल्हासनगरातील छमछम ऑर्केस्ट्रा बार उल्हासनगर महानगरपालिकेच्या रडारवर आले आहे। 2 दिवसांपूर्वी आयुक्त अजित शेख यांच्या आदेशान्वये 2 अनधिकृत बारचे बाह्य व अंतर्गत भाग पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त करण्यात आले होते। त्यानंतर महानगरपालिकेची कारवाई थंडावली असल्याची चर्चा शहरात सुरू होती। याबाबत मंगळवारी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेत इतर वादग्रस्त बारवर देखील कारवाई करण्याचे लेखी निवेदन दिले होते। त्यानुसार आज सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नंबर 3 येथील वर्षा बारवर तोडक कारवाई करण्यात आली। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यासह संपूर्ण राज्यातील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। याच आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील सर्व बारची कागदपत्रे आणि परवानगी यांची पडताळणी केली होती आणि त्यात अनधिकृत आढळून आलेल्या श्रीराम चौकातील ॲपल आणि एंजल या 2 ऑर्केस्ट्रा बारवर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे, दत्तात्रय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पटवळ यांच्या उपस्थितीत पथकाने बाह्य भाग व जेसीबी आणि अंतर्गत सजावटीचा भाग उद्ध्वस्त केला होता। मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावली असल्याचे चित्र शहरात दिसून येत होते। अखेर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी या विषयावर आयुक्तांचे लक्ष वेधताच बुधवारी सकाळी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली वर्षा बारवर तोडक कारवाई करण्यात आली। 2017 मध्ये श्रीराम चौकातील ऑर्केस्ट्रा बारवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती। तेव्हा तत्कालीन उपायुक्त नितीन कापडनीस, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी बारमध्ये बार बालांसाठी तयार करण्यात आलेल्या छुप्या खोल्या तोडून टाकण्यात आल्या होत्या। त्यामुळे हे बार 6 महिने बंद ठेवण्यात आले होते। आयुक्त अजित शेख यांच्या आदेशान्वये शहरातील इतरही बारची कागदपत्रे मागवली असून त्यात जे बार अनधिकृत आढळतील त्यांच्यावर धडक कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे। या कारवाईमुळे उल्हासनगरातील अनधिकृत ऑर्केस्ट्रा डान्स बार चालकांचे चांगलेच धाबे दळणले आहेत। मागच्या आठवड्यापासून आम्ही अनधिकृत डान्स बार विरुद्ध कारवाई केली गेली, निष्कर्षणाची कारवाई चालू केलेली आहे। त्यानुसार आज कॅम्प नंबर 3 येथील वर्षा बार याच्यावर आम्ही निष्कर्षणाची कारवाई चालू केलेली आहे पोलीस बंदोबस्त। अजून देखील बार आहेत, त्यांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत, त्यांचे कागदपत्रे मागवली आहेत आणि जे बेकायदेशीर बार आहेत ते मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार पूर्णपणे निष्कासित करण्यात येणार आहेत। जर का न्यायालयाचा स्थगिती आदेश असेल तर विधी विभागामार्फत महापालिकेची बाजू न्यायालयात मांडण्यात येईल व स्थगिती आदेश उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल।